नमस्कार, माझे नाव वैभवी विनोद कारंडे. अभिवाचन व्हेनिस. लेखक रमेश मंत्री. 1925 ते 1998. व्हेनिस या पाण्यावरच्या तरंगणाऱ्या शहरातील वातावरण, हवामान, सौंदर्य, निसर्ग सौंदर्य व जीवनमान या सर्वांचे वर्णन प्रस्तुत कथेत लेखकांनी केलेले आहे. व्हेनिस हे त्या गाडीचे अखेरचे स्टेशन होते. त्यामुळे रेल्वेचे दोन नोकर ऑल आउट असे इंग्रजीतून आणि त्याच अर्थी इटालियन व फ्रेंचमधून ओरडत डब्यातून फिरत होते. त्या अमेरिकन म्हाताऱ्यांजवळ चिक्कार सामान होते. व्हेनिसला बिऱ्हाड बदलण्याचा इराद्याने आल्यासारखे. त्यामुळे त्यांनी 2 पोर्ट्स बोलावले. मी त्या स्त्रियांचे औपचारिक आभार मानून माझे छोटे बॅग घेऊन निघालो. स्टेशनच्या बाहेर येऊन पाहतो तर रस्ता नव्हताच. होता तो एक प्रचंड कालवा, एखाद्या विस्तीर्ण नदीसारखा. हाच तो ग्रँड कॅनल. त्यात अनेक पोर्टर्स, टॅक्सी म्हणजे लहान मोटर लॉन्चेस आणि मोठ्या यांत्रिक नावा उभ्या होत्या. वेनिजिया, पियाजा असा त्यांचा पुकार चालला होता. टॅक्सीपेक्षा बस स्वस्त पडणार हे सांगायला काही अर्थतज्ञ लागत नाही. मी 250 लिरांचे बोटीचे तिकीट काढले. 200 प्रवासी पोटात घेऊन आमची नाव जोरात निघाली. ते वातावरण अतिशय प्रसन्न होते. विशाल कालव्यावर अनेक उत्साही प्रवासी वेगाने ये जा करत होते. हायवेवर वाहनांनी वाहतूक चालवली तशी त्या जलमार्गावर नावाची धावपळ चालली होती. अनेक प्रकारच्या नावा कालव्यातून चाललेल्या होत्या. हवेत गारवा होता, वाऱ्यात उत्साह होता, मनात संगीत होते आणि शोभावर पसरलेल्या पाण्यात तारुण्य होते. रोमला भेटलेला एक इटालियन लेखक मला म्हणाला होता ते खरेच होते. व्हेनिस हे जगातलं एकच असं शहर आहे की त्याचं वर्णन करता येत नाही. तिथं प्रत्यक्ष गेलं पाहिजे, तिथली हवा खाल्ली पाहिजे, तिथं राहिलं पाहिजे, तरच तुम्हाला व्हेनिस म्हणजे काय ते समजेल. कारण हे पाण्यातले असे जगातले एकमेव अद्भुत शहर आहे ज्या शहरात एकही मोटर नाही, वाहतूक नियंत्रण करणारा पोलीस नाही, ट्रॅफिक लाईट्स नाहीत आणि रस्त्यावर धक्काबुक्की नाही. असेही जगातले एकमेव शहर, कारण त्याला खऱ्या अर्थाने रस्तेच नाही. आहेत ते कालवे, फक्त कालवे आणि त्यांना जोडणाऱ्या पूल. आईच्या गळ्यात मुलांनी हात टाकावा तसे हे पूल. लाडीक, प्रेमळ. हा गाव म्हणजे रूढ अर्थाने शहर नव्हेच, तर अनेक छोट्या बोट्यांचे हा पुंजकाच आहे. निळ्या मखमली सागरावर टाकलेल्या हिरामंथांच्या डिगमगासारखा हा लांबून दिसतो. मधूनच चर्च किंवा जुना राजवाडा यांची टोके आभाळात घुसतात. ग्रँड कॅनलच्या किनाऱ्यावर खुर्च्या टाकलेल्या 4 खुर्च्यांच्या मध्ये टेबल आणि त्यावर रंगीबिरंगी प्रचंड छत्री. या खुर्च्यांवर बसून कॉफी घेत समोरून सरकणाऱ्या विविध आकारांच्या आणि अनंत प्रकारांच्या उतारू वाहून नेणाऱ्या नावांची ये-जा पाहत बसायचं. तीच गंमत या नावातून प्रवास करणाऱ्यांनाही पाहायला मिळते. डेकवर येऊन किनाऱ्यावरच्या निर्योगी संत शांत चित्रविचित्र प्रवाशांकडे पाहत पुढे सरकायचे. हे शहर निरुद्योगांसाठी आहे यात शंका नाही, कारण इथे येणाऱ्या प्रवाशांना कसलीही घाई गर्दी नसते. न्यूयॉर्क, मुंबई, हाँगकाँग अशा शहरातल्या धावपळीपासून हे निवांत शहर सर्वस्वी अलिप्त आहे. व्हेनिसचे रस्ते म्हणजे पानरस्ते असतात याची कल्पना नसलेला एक मुनीम एकदा लंडनहून व्हेनिसला विमानाने आला. रस्त्यावर सगळीकडे
पाणीच पाणी झालेले पाहून त्याने आपल्या मालकाला तार केली. व्हेनिसमध्ये पूर आला आहे. सगळे रस्ते पाण्याने तुडुंब आहेत. परत येऊ की पूर ओसरेपर्यंत वाट पाहू ते कळवा. व्हेनिस म्हणजे अफाट जलदर्शन. व्हेनिस म्हणजे केवळ कालव्यांचेच नव्हे तर कालव्यातही तरंगणारे शहर. एक प्रचंड उत्साह आणि उत्सव. 2 दिवसांचा निवांत मुक्कामानंतर हे गोड लकलसक्त आणि निळ्या पाण्यावरचे तरंगणारे शहर सोडताना मला खूपच कुरबुर वाटली. धन्यवाद.